नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला लाल मटाची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, जास्त तेल टाकायची गरज नाहीये। आवडीप्रमाणे टाकायचं, थोडंसं कमी जास्त, आणि गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायच्यात बघा लसणाच्या पाकळ्या। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यांना काय केलेलं असं चिरून घेतलेलं आहे। कुटून जरी घेतलं तरी थोडंसं चालू शकतं। लसूण चांगला भाजून घेऊया। लसूण बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। त्यात टाकणार आहे मीडियम आकाराचा एक कांदा। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त भाजला गेलेला आहे। त्यात टाकायची हिरवी मिरची, कमी तिखटवाली मिरची आहे, तिखटाप्रमाणे टाकायची। मोठी जोडी घेतलेली आहे मी। आता याला काय करते, 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। मिरची पण चांगली भाजली गेलेली आहे। आपल्या तिखटाप्रमाणे टाकायची मिरची। आता ह्याच्यामध्ये बघा भाजी मी आपण मेथीची भाजी कशी आहे अशी नीट करून घेते। मी परतून घेतलेली आहे, राहिलेली पण मी टाकून घेते आणि चांगली मिक्स करून घेते। भाजी सगळी टाकल्यानंतर बघा परतून घेतलेलं आहे चांगलं। आता ह्याच्यात टाकणार आहे मुगाची डाळ। मुगाची डाळ का नाही 4 ते 5 चमचे मी भिजत घातली होती। मुगाच्या डाळीच्या जागी तुम्ही चण्याची डाळ सुद्धा भिजत घालून टाकू शकता, नाहीतर नुसतं शेंगदाण्याचं कूट जरी टाकलं तरी चालेल। त्याला मी मिक्स करून घेते। डाळ टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ, कारण मोठी जोडी होती आणि अर्धा तास मी भिजत घातली होती बरं का। मुगाची डाळ चांगली भिजली पाहिजे। भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजल्यानंतर पण धुवून चांगलं पाणी निथळून घ्यायचं। मिक्स करून घेते आता मीठ टाकलेलं। मीठ टाकल्यानंतर पण चांगलं मिक्स करून घेतले। पाणी बघा सुटलेलं आहे। मीठ टाकल्यावर पाणी चांगलं सुटतं असं। आता ह्याची कशी असतात माहिती आहे का, हे लाल मटाची ना देठं थोडीशी कडक असते, तर एकदम मी कवळी घेतली होती, जास्त जाड अशी घेतली होती। जर तुम्ही जाड जर घेतली ना तर बारीक कापून घ्या। मग मी कापलेली नाही आहे, दिसत असं तुम्हाला मेथी कशी आपण नीट करतो तशा पद्धतीनं मी नीट केलेली आहे। आता ह्याला काय करणार आहे, गॅस केलेला आहे मी आता बारीक। 5 मिनिटासाठी मी वाफ काढून घेणार आहे, पण झाकण ठेवूया, कारण की जर जाड एखादं देठ असेल का नाही तर ती पण शिजून निघेल। बारीक गॅसवर बघा फक्त 5 मिनिटं मी झाकण ठेवलं होतं, फक्त एक वाफ काढून घेतलेली आहे। नाही जरी म्हणजे झाकण लावलं तरी पण चालेल, पण हे जे एखादं देठ जर कडक असेल का नाही तर मग ते खाताना आपल्याला हे होईल। त्यासाठी थोडंसं झाकण ठेवायचं, कारण आपण याच्यामध्ये डाळ पण टाकलेली आहे। आता झाकण वगैरे ठेवायची गरज नाही। अशीच आता आपण ह्याला काय करायचं, थोडंसं पाणी जे आपले सुटलेलं आहे ना झाकणाचं पण ह्याच्यामध्ये पडलेलं आहे, तर ही गॅस मिडियम करून आठवलं तरी चालेल, किंवा असं बारीक गॅसवर जरी होऊन दिली तरी चालेल। डाळ नसेल टाकायची तर तुम्ही मोठं शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता। साधी सिंपल पद्धतीनं पण मी 2 ते 3 रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या आहेत, पण अशी पण एकदा करून बघा, खूप चविष्ट अशी लागते। कारण मुलांना वगैरे खायला नाही अशी भाजी खरंच छान लागते। तर आता आपण ह्याला होऊन देऊया। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट झालेलं आहे। मी थोड्या वेळानं असं हलवलेलं आहे, वर खाली जरा करायचं। पाणी तर पूर्ण आटलं गेलेलं आहे बघा, पाणी नाही आहे, थोडंसं असं ओलसर असावं। डाळ पण आपली मस्त अशी शिजली गेलेली आहे, कारण की मी तिला चांगली भिजत घातली। ते बघा तुम्हाला दाखवते, हे बघा चांगली शिजली जाते। मुगाची डाळ का नाही भिजायला टाईम पण लागत नाही, पण मी अर्धा तास भिजत घातलेली साध्या पाण्यामध्ये। अशा पद्धतीत एकदम झटपट अशी करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।